ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंकडून कॅश बॉम्ब। मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण? पैशांच्या गड्ड्यांसह काय करतायत? पैशांनी भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ पोस्ट करत दानवेंचा सवाल, तर व्हिडिओमध्ये महेंद्र दळवी असल्याचंही समोर। अंबादास दानवेंनी आरोप सिद्ध करावेत, आमदार महेंद्र दळवी यांचं आव्हान। रायगडमधील बड्या नेत्यानं दानवेंना सुपारी दिली आहे, दळवींचा सुनील तटकरेंकडे रोख। ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ मनसेचाही कॅश बॉम्ब। पीडब्ल्यूडी खात्यातील अभियंता पैसे घेत असल्याचा व्हिडिओ पोस्ट। शासकीय निधी मिळण्यापूर्वीच अभियंता कंत्राटदारांकडून टक्केवारी घेतात, संदीप देशपांडे यांचा आरोप। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक। गळ्यात कापसाच्या माळा घालत सरकारकडे कर्जमुक्तीची मागणी। फलटणमधील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात विधानसभेत चर्चा। आरोपी गोपाल बदनेकडून पीडितेचं शोषण, मुख्यमंत्र्यांची माहिती। तर 60 दिवसात चार्जशीट दाखल होईल असंही मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट। विरोधी पक्षनेतेपदावरून मवियात फूट पाडण्याची सत्ताधाऱ्यांची खेळी। काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचे तर अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी सहकार्याची ऑफर। मविया नेते आज विधानसभा अध्यक्षांसह विधान परिषदेच्या सभापतींची भेट घेणार। विरोधी पक्षनेते संदर्भात चर्चा करणार। राहुल नार्वेकर आणि राम शिंदे काय निर्णय घेणार याकडे लक्ष। पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप सक्रिय। मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी पार पडली भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक। महायुतीत वाद होऊ नये याबाबत नेतृत्वाकडून निर्देश। युती धर्माचं पालन करा, कुठेही वादग्रस्त वक्तव्य नको। शिवसेना आमदारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना। नगरपालिका निवडणुकांमध्ये झालेले वाद संपवण्याचेही आदेश। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्लीच्या दौऱ्यावर एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती। मात्र दिल्ली दौऱ्यात राजकीय भेटी होणार का याकडे लक्ष।